महाराष्ट्रातील सर्व पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना 15 ऑगस्टच्या दिवशी केंद्र सरकारकडून 2,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। नागरिकांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये रोख रक्कम जमा करण्याचा निर्णय हा नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आहे। ज्या रेशन कार्डवरती तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळतं, आता त्याच रेशन कार्डवरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। महाराष्ट्रातील 12 प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे पाठवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी चालू केली होती आणि हे पैसे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। दिल्लीच्या कार्यालयातून मुंबईच्या मंत्रालयामध्ये आदेश पाठवल्यानंतर पात्रता यादी बनवण्यात आली आहे। त्यानंतर बँकांमध्ये ही रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। ज्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला इतर योजनांचा लाभ मिळतो, अगदी त्याचप्रमाणे आता रेशन कार्डवरती देखील लाभ मिळणार आहे। गहू आणि तांदूळ तुम्हाला रेशन दुकानामध्ये दिलं जात होतं, त्यामुळेच आता तुम्हाला केसरी व पिवळं रेशन कार्डवरती अगदी त्याचप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। फक्त पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकच पात्र ठरतील। पांढरं रेशन कार्ड धारकांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही, कारण आता जे जागतिक स्तरावर अन्नधान्याचे भाव वाढले आहेत, आयात निर्यात कर वाढलाय, त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रातील गरजू कुटुंबियांसाठी ही आर्थिक मदत जाहीर केली आहे। स्मार्ट रेशन कार्ड आणि डायरेक्ट बेनिफिट या क्रांतिकारी संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न सुरक्षा व नागरी पुरवठा खात्यामार्फत 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती 2,000 रुपयाची रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। पण जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका की देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय घेतलाय त्या जिल्ह्यातील नागरिकांकडे रेशन कार्ड सोबतच आणखीन एक महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं, कारण पुढील काही मिनिटांमध्ये आपण पूर्ण GR पाहणार आहोत आणि त्यामध्ये 2,000 रुपये नेमके कोणत्या नागरिकांना मिळणार आहेत हे देखील सविस्तर जाणून घेणार आहोत। कारण दिल्लीमध्ये जेव्हा बैठक पार पडली होती तेव्हा त्या बैठकीमध्ये केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते आणि त्यांनी जेव्हा नवीन परिपत्रक जाहीर केलं तेव्हा त्या परिपत्रकामध्ये पात्रतेसाठी 3 नवीन नियम देखील लागू केले आहेत। त्यामुळे नागरिकांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला 2,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर नवीन 3 नियम देखील जाणून घ्या। आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना केंद्र सरकारचा यामध्ये मोठा वाटा आहे, परंतु महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना या योजनेमध्ये पात्र ठरवताना विशिष्ट अटीनुसार 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि यासाठी महाराष्ट्रातील सुमारे 75 ते 80% नागरिकांना पात्र देखील ठरवण्यात आलं आहे। 15 ऑगस्ट दिवशी खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायला हवं। तसेच लक्षात ठेवा की मंत्रालयातून आलेल्या ताज्या अहवालानुसार राज्यातील तब्बल 40% रेशन कार्ड धारक एका साध्या चुकीमुळे या 2,000 रुपयाच्या लाभापासून वंचित देखील राहू शकतात। त्यामुळे पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा की रेशन कार्ड सोबतच आणखीन कोणतं महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं, कारण जेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला तेव्हाच मंत्रालयामध्ये एक नवीन फाईल तयार करण्यात आली आणि त्यामध्ये रेशन कार्ड धारकांचं उत्पन्न आणि त्यांच्या खात्यामध्ये जमा होणारा हप्ता या प्रक्रियेवरती लक्ष ठेवून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील विशेष तालुक्यांमध्ये सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये निधी पाठवण्यात आला आहे। या 12 जिल्ह्यातील 75% लाभार्थ्यांनी हे महत्त्वाचं काम पूर्ण केले, परंतु 25% लोकांनी हे काम करायचे राहून गेले आहेत। त्यामुळे त्यांच्यासाठी आता शेवटची संधी उपलब्ध झाली आहे। केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांची विभागनिहाय वर्गवारी केली आहे। त्यामध्ये सरकारी बँकांसोबतच प्रमुख खाजगी बँकांनाही DBT नेटवर्कशी जोडण्यात आले। पारदर्शक पद्धतीने 2,000 रुपयाचा लाभ वितरित केला जाणार आहे। यामध्ये नागरिकांना कोकण विभागामध्ये पैसे मिळतील, तसेच विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा समावेश देखील करण्यात आला आहे। तालुका स्तरावरती समिती नेमण्यात आली असून नागरिकांची पडताळणी देखील पूर्ण झाली असल्यामुळे 15 ऑगस्टला खात्यामध्ये पैसे सोडत असताना एका कागदपत्रावरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत का नाही हे आपण पाहणार आहोत। कारण नरेंद्र मोदी साहेबांनी जे एक कागदपत्र सांगितले ते प्रत्येक नागरिकाकडे आहे, परंतु त्यासोबतच महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण केलेलं असायला हवं, कारण रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे आणि NPCI मॅपिंगद्वारे वितरित केली जाणार आहे। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही याची नोंद ही थेट आता मंत्रालयामध्ये होणार आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून यावरती पूर्ण लक्ष दिलं जाणार असल्यामुळेच नरेंद्र मोदी साहेबांनी सोडलेला निधी हा थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। तुमच्याकडे जर
जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या लाभासाठी पात्र ठरता, परंतु तुमच्याकडे महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं आणि तुमचं जे खातं आहे ते खाजगी किंवा सरकारी बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण आता सरकारने निधी सोडताना ज्या बँकांमध्ये पैसे सोडले आहेत त्या बँकांमध्ये नवीन वर्गवारी देखील केली आहे। ज्या 12 जिल्ह्यांचे विभाग पाडण्यात आले आहेत त्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण अनिश्चित होतं अशा जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले। तसेच सरकारने खात्यामध्ये पैसे सोडत असताना बँकांची निवड केली आहे त्या बँकांमध्ये डीबीटी सक्रिय देखील अनिवार्य करण्यात आला आहे। म्हणजे ज्या बँकांचे सर्व्हर ॲक्टिव्ह असतील त्या बँकांना सकाळच्या सत्रामध्ये पैसे सोडण्याचा आदेश देण्यात आला आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अनेक बँकांचे सर्व्हर ॲक्टिव्ह केले जातील आणि हे बँकांचे सर्व्हर मंत्रालयाच्या सर्व्हरशी जोडले जाणार आहेत। त्यामुळे नागरिकांना संध्याकाळच्या वेळेस देखील पैशाचा लाभ मिळू शकतो। 2000 रुपयाची रक्कम ही खात्यामध्ये जमा होऊ शकते। त्यामुळे तुमच्याकडे एक खाजगी आणि सरकारी बँकेमध्ये खातं काढलेलं असेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमच्याकडे आधार कार्ड असायलाच हवं, कारण आता जी 2000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे त्यासाठी आधार कार्ड असणं अनिवार्य आहे, कारण प्रत्येक वेळी ई-KYC करा असं सरकारने सांगितलं होतं। त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी सक्रिय असेल। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये हप्ता वर्ग केला जाईल आणि यावेळी सरकार पूर्णपणे डिजिटल पडताळणी करत आहे। त्यामुळे डिजिटल पडताळणीमध्ये तुमचं आधार कार्ड महत्त्वाचं काम करेल, कारण तुमचं बँक खातं आता कोणत्याही सरकारी योजनेला जोडण्याचं काम हे आधार कार्डच करत आहे। त्यामुळे जी रक्कम निश्चित केलेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी पिवळं व केसरी रेशन कार्ड सोबतच तुमचं आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते तुमच्या रेशन कार्डशी देखील लिंक असायला हवं। म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी देखील लिंक पाहिजे आणि रेशन कार्डशी देखील बायोमेट्रिक झालेलं असायला हवं। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना जी पात्रता यादी बनवली जाणार आहे त्यामध्ये तुमच्या नावाला पात्र ठरवलं जाईल आणि ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्यानुसार तुम्हाला पिवळं व केसरी रेशन कार्डवरती लाभ घेता येणार आहे। नागरिकांनो, आता केंद्राच्या सर्व्हरवरून हे पैसे सोडले जात आहेत, त्यामुळे केंद्रावरून निवडलेल्या बँकांमध्ये पैसे जमा होतील आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल। यामध्ये 15 ऑगस्टच्या दिवशी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ICICI आणि ॲक्सिस बँकेच्या माध्यमातून 2000 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे। त्यानंतर 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावरती अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांची जी ई-KYC पूर्ण झाली असेल अशा नागरिकांना लाभ मिळेल। डीबीटी सक्रिय असलेल्या सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये 2000 रुपये पाठवले जाणार असल्यामुळे नागरिकांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पिवळं व केसरी रेशन कार्डवरती लाभ मिळेल। त्याचबरोबर सांगोला आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील रेशन कार्ड धारकांनी बायोमेट्रिकची प्रोसेस केलेली असायला हवी। तसेच ज्यांचं खातं ॲक्सिस बँकेमध्ये तसेच ICICI, HDFC किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सरकारने निवडलेल्या बँकांच्या यादीमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ वितरित केला जाणार आहे। त्यानंतर यवतमाळ तसेच बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यामध्ये निधी ट्रान्सफर करण्यासाठी सरकारने तालुका पातळीवरती समिती नेमली होती आणि त्यामार्फत यामध्ये 75% नागरिकांना पात्र ठरवण्यात आले। त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये देखील 75% नागरिकांना लाभ मिळू शकतो। तसेच 25% नागरिक यामध्ये अपात्र ठरलेले आहेत आणि त्यांना आणखी एकदा चूक स्वीकारण्याची संधी दिली जाणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला आता 2000 रुपयाचा लाभ मिळाला नाही तर तुमच्या खात्यामध्ये लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला डीबीटी सक्रिय करून घ्यावं लागेल। तसेच तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्यावं लागेल, म्हणजेच बायोमेट्रिक प्रोसेस करायला हवी। जर तुम्हाला गहू आणि तांदूळ मिळालं तर तुम्ही ही प्रोसेस केली असेलच, परंतु जर तुमचं खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होतील। त्यामुळे तुमच्या रेशन कार्डवरती जितक्या सदस्यांची नावे आहेत तितक्या सदस्यांचं बायोमेट्रिक कंप्लीट असायला हवं। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड त्याच्याशी कनेक्ट असायला हवं आणि तेच आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पूर्ण लाभ वितरित होतो।